नमस्कार, महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज लातूरमध्ये राजकारणाचं वातावरण गरमागरमीत असताना आपल्यासोबत आहेत विक्रम भैया गौतम गुंडे. जो बदल तुम्ही घडवून आणला लातूरच्या राजकारणात, त्याबद्दल तुमचं काय मत? लातूरकर त्याच पोकळ आश्वासनं, पोकळ घोषणा आणि खोट्या भूलथापांना कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं शब्दाचा मुद्दा आहे. त्या दादाचा वादा पक्का समजला जातो राज्यामध्ये. त्या अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढे चांगले उमेदवार दिलेले, अगदी तरुण, तडफदार, सक्षम आणि अनुभवी याचा मिलाप घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हावर लढण्याकरिता त्यांना उमेदवारी दिली. आणि मला खरंच आनंद होतोय की जनतेची प्रमुख डोक्यावर घेतली. तुम्ही बघत असाल की उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जनता स्वतःहून या आमच्या पदयात्रेमध्ये सहभागी होते, आशीर्वाद देत आहेत. प्रत्येक जणांच्या चेहऱ्यावर म्हणजे एक प्रोत्साहनपर भाव बघतोय, जे बघून मला खात्री आहे की लातूरमध्ये घड्याळाची किंमत वाढली आहे, विरोधकांच्या हृदयाची धगधग वाढलेली आहे. परंतु लातूरमध्ये येणाऱ्या 16 तारखेला अलार्म वाजणार, घड्याळ चालणार, राष्ट्रवादी येणार. लातूरला जो बदल घडवायचा होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लातूरच्या बदलाची गरज होती, तो बदल तुम्ही घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला या प्रयत्नामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा वाटतो? जनता तुमच्या सोबत राहिली, पूर्ण प्रतिसाद आपण काय ठेवायला जागा नाही, पूर्णपणे येत आहे. तेच खऱ्या अर्थाने जनतेनं स्वीकारले याचं चिन्ह आहे. आणि जनतेला मूलभूत प्रश्न हवे, रस्ता चांगला पाहिजे, नाली चांगली पाहिजे, स्वच्छता पाहिजे, पाणी पाहिजे. आणि हे देण्यामध्ये मागच्या 3.5 वर्ष प्रशासक काळात दोन्ही प्रस्थापित हे कमी पडलेले आहेत. प्रत्येक जण एकमेकावर चिखलफेक करतोय. 3.5 वर्षाने काही नगरसेवक महापौर कार्यरत नाही, आमदार कार्यरत आहेत, खासदार कार्यरत आहेत, पालकमंत्री कार्यरत आहेत, राज्य सरकार कार्यरत आहे. का हे प्रश्न सुटत नाहीत असे प्रश्न जनता विचारते. आणि आम्ही विकासाच्या अजेंड्यावरती निवडणूक लढवतोय. केलेल्या कामाच्या जोरावर कोविडमध्ये जे लोकांची सेवा केली, जीव उदार देऊन, त्याच्यावरती जे 68 कोटीची योजना आणली, 268 कोटी खेचून आणले, यांना 2.5 वर्ष का नाही करता आलं, या सगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक लढतोय. विकास, इतरांवर टीका न करता विकासावर चालणारा आमचा पक्ष, आमचे उमेदवार आहेत. आणि मला खात्री आहे जनता भरभरोर आशीर्वाद देईल. फिरायला त्यांच्यासोबत काही नेते मंडळी आजपासून पैशाचा महापूर पडतोय. कुठं बॅगा पकडल्या चालल्या, कुठं लोक पकडले चालले. लोक पैसे घेतील, मत मात्र घड्याळाला देतील हे नक्की. राष्ट्रवादी काँग्रेस